कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे हरे कुंडलीक विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान विनायकं गुरुर्नौमि साखरे नामविश्रुतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये ज्ञानप्रतापविश्वसौख्यामृतं च अद्वैतभावप्रदायकपदवीरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवानमतीर्णयो श्रीरंगनाथ गुरुराज नमस्तुभ्यं अति दुस्तर हरीची माया ऐकोनी हसे आले राया लटकीच परी देहाभिमानिया बाधावया दृढ झाली माया दुस्तर शास्त्र प्रसिद्धी तेथे भोळे भोळे बुद्धी सुखे तर ती कोण विधी तो सांगते शुद्धी उपाव जासी वश्य नाही निजमन आणि भवाब्धी तरावया भाव पूर्ण ऐसे भोळे भाविक जन त्यासी माया तरण सुगम सांगा. प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला ग्रंथ शांतिगम एकनाथ महाराज यांचा असणार हा श्रीमद भागवतावरील 11व्या स्कंदावरील टीकाकृत ग्रंथ एकनाथी भागवत आपण ज्याला म्हणतो असे नाथ महाराजांचं भागवत आणि त्याच्यातल्या 3ऱ्या अध्यायामध्ये चिंतन करीत असताना गेल्या प्रवचनामध्ये आपण महाप्रलय कसा होतो याच्यावर चिंतन ऐकलं होतं. त्याच्यात आपण महाप्रलय कसा होतो त्याचं चिंतन ऐकलं. त्याच्या अगोदर की भगवत भक्त कोणाला म्हणावं किंवा भागवत धर्म कशाला म्हणावं पहिला प्रश्न. त्याच्यानंतर भागवत भक्त कोणाला म्हणावं आणि पुन्हा की माया म्हणजे काय असे 3 प्रश्न आपण त्याच्यावर चिंतन केलं. आणि आता माया तरून जाण्याचा उपाय काय हा 4था प्रश्न. राजा जनकाच्या नगरीत 9 नारायण आले असता त्या 9 नारायणाची यथासांग पूजा करून त्यांना ते 9 नारायणांना राजा जनकाने 9 प्रश्न विचारले. ते 9 नारायण विद्वान होते, ब्रह्मज्ञानी होते आणि म्हणून ते संत होते की संत
आले घरात रोजची दिवाळी दसरा याने आणि राजा जनकाला खूप आनंद झाला होता. आणि संत घरी आल्यावर आनंद कशाचा होतो की तो या व्यवहारातला संसारातला आनंद होत नाही, आत्मानंदाची प्राप्ती होते संताच्या. आणि आत्मसुख काय आहे हे जीवाला माहित नसतं, पण ते संताकडून कळत असतं आणि संत संगतीत ते मिळत असत. म्हणून संत घरी आले जय हरिभक्तीची भीती मोठ्याने सांगायचं, जय हरिभक्तीची भीती घडे, दयन बाधी संसार साकडे, जन्म मरण समूळ हे उडे, याची भेटी आतुडे आतुडे. हा संताची भेट होणं आवश्यक आहे. जन्म मरण समूळ उडे. संताची भेट झाली की आनंद झाला पाहिजे. संताला आत्मसुख काय आहे ते विचारलं पाहिजे, आत्मस्वरूप काय आहे ते विचारलं पाहिजे. असं राजा जनक विद्वान होता म्हणून त्यांनी हे प्रश्न विचारले आणि ते नवनारायण त्या प्रश्नाचं उत्तर देऊ लागले. त्याच्यातले जे पहिले नारायण होते की कवी नारायण, हरिनारायण, अंतरिक्ष नारायण, असे 3 नारायणानं 3 प्रश्नाची उत्तर दिली. पहिला प्रश्न होता की भागवत धर्म कशाला म्हणावं, असं मध्ये आणत नाही, भागवत धर्म कशाला म्हणावं हे कवी नारायणानं काय उत्तर दिलं याच. त्याच्यानंतर भगवत भक्त कशाला म्हणावं हे हरिनारायणानं सांगितलं. आणि माया म्हणजे काय हे अंतरिक्ष नारायणानं. एवढे आपण प्रवचन दुसऱ्या अध्यायापासून ऐकले. आता तिसऱ्या अध्यायात जवळपास हा 4था प्रश्न तिसऱ्या अध्यायाचा शेवट आहे, शेवटच्या टप्प्यातला, की माया तरून जाण्याचा उपाय काय. पहिलंच तर माया हा प्रश्नच विचारला तर सांगितलं की माया नाहीच, नसलेलीच माया. आणि त्या मायेबद्दल तुम्ही प्रश्न विचारता, जी नाहीच तिच्याबद्दल काय सांगावं, तिच्याबद्दल काय बोलावं. अशा पद्धतीनं ती जी असणारी माया की ती माया जीवाला कशी बंधन करते आणि जीव त्या मायेतून तरून कसा गेला पाहिजे. त्या मायेचं अनेक प्रकारचं विश्लेषण सांगितलं की हे सगळं नाना प्रकार, नाना विध, हे पंचभूत, अष्टधा महाप्रकृती आहे की नाही, हे 3 गुणाचं सगळं हे विश्व जग हे सगळं मायेपासून तयार झालं. आणि हे मायापासून म्हणजे ईश्वरापासून, माया ही उपाधी घेऊन ईश्वर झाला आणि त्या ईश्वरानं हे मायापासून सगळं हे जग निर्माण केलं. पण ज्याला ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान झालं त्याच्या दृष्टीनं मायाच नाही, त्याच्या दृष्टीनं काय नाही, मायाच नाही, तर मग जग सुद्धा नाही. मग अजातवाद ज्याला कळाला तर अजातवादाच्या दृष्टीनं जगच नाही. एकम अद्वितीयम ब्रह्म अशा प्रकारचं एक ब्रह्मस्वरूपच, ब्रह्मस्वरूप वाचून काही नाही. माया आली की मग परिणामवाद आलाच आहे की नाही. मग जग काय तर मायेचा परिणाम जग आहे की नाही. पुढे अलीकडे गेलं की माया आली की मग सांगावं लागतं जग बसायचंय, मग मायेचा परिणाम. जसं नाही का आपल्याला महाराज सांगतात, दुधाची झाली दही, दुधाचं रूपांतर दह्यात झालं, तसं मायेचं रूपांतर मायाच झाली, सगळं मायाच. आणि आपण ते चिंतन ऐकलं, सगळी मायाच, सगळं अनेक प्रकारचे नाना हे पंचभूत, 3 गुण, त्याच्यापासून भरपूर काही पसारा आपण मागच्या 2 प्रवचनामध्ये ते ऐकलं. हे सगळं मायेपासून हे सगळं जग झालं. ईश्वरानं हे मायेत करून निर्माण केलं. तीच माया नसलेली माया, कारण आपल्याला स्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळं मग माया आहे. आपल्याला जग दिसतं का देव दिसतो,
जग जग दिसतं, मग जग दिसतं तर मग माया आहे. काय आहे? माया. आणि ज्याला देव दिसतो त्याला जग नाही माया, आहे का नाही? अवघा देवची झाला पाही, वरून या अंतर बाही. त्याच्यासाठी भक्ती घडली पाहिजे, त्याच्यासाठी संत संगती घडली पाहिजे, देवाचं भजन करून देवाशी एकरूप झालं पाहिजे. देवाचं प्रेम किंवा आपलं प्रेम आणि देवाचं प्रेम म्हणजे आपलं एकमेकावर असं. कारण देवाचं प्रेम आपल्यावर आहेच, पण आपलं देवावर झालं पाहिजे, म्हणजे एके भाव झाला पाहिजे. जेव्हा ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान होईल तेव्हा जग राहत नाही, त्याला स्वरूपाची अनुभूती येते. आणि ही जी आपल्याला अनुभूती येते तर ही कल्पित आहे, मिथ्या आहे. हे सारखा हिचा बदल होतो, म्हणजे आता आहे क्षणाक्षणाला हे बदलत राहत, आणि जे बदलतं ते सत्य नसतं, आणि जी सत्य वस्तू असते ती कधी बदलत नसती. आणि सत्य वस्तूचं ज्ञान आपल्याला नाही, पण संताच्या संगतीत आल्यावर तेच संत आपल्याला आपल्याला जे शिकवलं आहे का नाही, ते शिकवलं तर आपल्याला चूक शिकवण्यात आली. आपल्या आईनं शिकवलं आपल्याला, तू माझा मुलगा आहे, मग ते शिकवलं जातीचं आहे, धर्माचं आहे की नाही, अनेक प्रकारच्या उपाध्या लावून आपल्याला शिकवले. पण संताच्या संगतीत संता पुढे गेलं की संत आपल्याला शिकवते की तू हे नाहीस, हे शरीर तू नाहीस, या शरीराहून वेगळा आहे, शरीराला जाणणार आहेस, आहे का नाही? हे सगळं जग म्हणजे त्रिपुटी आल्याशिवाय येत नाही, त्रिपुटीतला हा प्रकार, त्रिपुटी. आणि मग त्याच्यातला द्रष्टा आहे का नाही, दृश्य द्रष्टा तुम्ही, द्रश्यामुळं द्रष्टा आहे का नाही? कशामुळे द्रष्टा? मग द्रष्टा तरी त्रिपुटीतच येतो. आत्मा हा त्रिपुटीत येत नाही, आत्मा हा आपलं स्वरूप आहे. आणि द्रष्टेपणा म्हणलं की तो जाणणारा आला. जाणणारा काहून? जाणण्यात येणाऱ्या वस्तूमुळं जाणणारा. तुम्ही समजा तुम्हाला म्हणलं ओ टोपीवाले कोण म्हणले? टोपी आहे म्हणून, टोपी आहे म्हणून का तुम्ही टोपीवाले नाही? टोपी घातली म्हणून टोपीवाली, पटका बांधला तर पटक्यावाली, मिश्या जर राखल्या तर मिश्यावाली, नसल्या मिश्या तर मग दुसरीच काहीतरी. मग अशा प्रकारची कोणत्या तरी उपाधीला धरून बोलणं, पण उपाधीला धरून तसं जाणणारा द्रष्टा जर म्हणलं तर द्रश्याशिवाय आहे का? नाही. दृश्यामुळं द्रष्टा आहे का नाही? न्यायामुळं ज्ञाता आहे का नाही? ज्ञाता, ज्ञान, ने त्रिपुटी. ने म्हणजे जाणण्यात येणार, आणि ज्ञाता म्हणजे जाणणारा. असा जाणणारा कोणामुळं? जाणण्यात येणाऱ्या वस्तूमुळं. मग जाणणारा जरी असला तर तरी तो त्रिपुटीतच येतो. पण जो कुटस्थ आहे, जो आत्मा आहे, तो साक्षी रूपाने असतो, आणि त्याचं दर्शन झालं पाहिजे, त्याची आपल्याला भेट झाली पाहिजे, तो कळाला पाहिजे, आणि त्याचं स्वरूप तो ब्रह्म. आणि जो त्रिपुटीत तो जाणणारा तो उपाधी घेऊनच असतो. तो कसा असतो? उपाधी. मग जीव कसा आहे? तर जीव म्हणलं की उपाधी आली का? जीव म्हणलं की अविद्या आहे, त्याला उपाधी आहे. जीव अविद्या, कल्पना अविद्या, तेने झाला जीव. माया उपाधी शिव बोलीचे, माया उपाधी घेऊन ईश्वर झाला, आणि जीव अविद्या घेऊन जीव झाला. जीवही ब्रह्मचे, शिवही ब्रह्मचे, पण शिव माया उपाधीमुळं, शिव
अविद्या उपाधीमुळं जीव. जीव. दोघ जर पाहिले तर कोण आहे? एकच ब्रह्म आहे. उपाधी जर सोडून पाहिली तर, उपाधी टाकून पाहिली तर एकच. स्त्री असो की पुरुष असो, स्त्री ही शरीर उपाधी आहे, पुरुष शरीर उपाधी. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कुठं उपाधी आहे का? हे निरुपाधिक आहे. उपाधीमुळं मग भेद आला. उपाधीमुळं मग, कारण मग माया आली की मायामुळं हे जग अनेक भेद रूपाने आपल्याला दिसतं, अनेक नाना प्रकारचं दिसत. पण ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान आहे का नाही? जीव शिव दोन्ही एक रूप आहे. पुढं कोणाकडे ब्रह्मस्वरूपाकडे पाहिलं, तिकडं पाहिलं, ते जर कळालं तर मग हे अनेकत्व आहे का? नाही. अनेकत्व नाही. एकच, एकम अद्वितीयम ब्रह्म. एकम, त्याच्यात एवम, अद्वितीय ब्रह्म अशा प्रकारचं की एक, त्याच्या ठिकाणी म्हणजे कोणत्याही प्रकारचा भेद नाही. स्वगत, सजातीय, विजातीय तिन्ही प्रकारचा भेद नाही, त्याच्या ठिकाणी नाही. जे असंग आहे, अव्यक्त आहे, निराकार आहे, असं जे स्वरूप आहे ब्रह्मस्वरूप. आणि ते लक्षात आल्यावर मग जग, मग माया नाही. मग ही नसलेलीच माया, पण जीवाला बंधन केल्याशिवाय राहत नाही. आणि मग प्रश्न विचारला किंवा माया म्हणजे काय? आता ते म्हणजे माया नसलेली माया. तुम्ही प्रश्न विचारला, पण आता त्या मायेबद्दल मग बोलावं लागतं. ती माया कशी नाना प्रकारची तिनं रूप धारण केले. आपण अनेक प्रकारचे चिंतन ऐकलं. त्याच्यावर महाराज पुन्हा आता हा माया तरून जाण्याचा उपाय काय, अशा प्रकारचा प्रश्न राजा जनक विचारतो. आणि त्याचं उत्तर चौथे नारायण जे ते देतात. उत्तम मध्यम जन तिन्ही अवस्था त्रिभुवन. कोणता श्लोक घेतला होता गेला? अति दुस्तर हरीची माया, ऐकोनी हसे आले राया, लटकीच परी देहाभिमानिया, बाधावया दृढ झाली. की राजा म्हणाला, हे महर्षी, ज्यांच्या मन स्वाधीन नाही व जे स्थूल बुद्धीने आहेत, त्यांना तरुण जाण्यास अत्यंत अवघड असलेली ही ईश्वरी माया ते सुखाने तरुण जातील असा उपाय सांगा. असा प्रश्न विचारला. आणि त्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत की हरीची माया अति दुष्कर आहे. हे ऐकून राजाला हसू आले. माया स्वरूपतः खोटीच, पण देहाभिमानी लोकांना पीडा देण्याकरिता बळकट झाली. ही माया ही हरीची माया अति दुष्कर म्हणजे कठीण. काहून कठीण म्हणले? की स्वरूपाने जर पाहिलं तर ही खोटीची, पण देहाभिमानी लोकांना पीडा देण्याकरिता, दुःख देण्याकरिता ती बळकट झाली. ती काय झाली? म्हणून हे महामुने, माया दुस्तर आहे हे शास्त्रात प्रसिद्ध आहे. तरीही माया स्थूल बुद्धीने भाडे भोळे लोक कोण्या प्रकाराने सुखाने तरतील ते निर्दोष उपाय मला सांगा. की ही माया तरुण जाण्याला कठीण आहे. वास्तविक पाहता तिचं स्वरूप पाहिलं तर ती नाहीच, पण कठीणही तशीच आहे. कठीण तशी आहे कारण अहंकार, देहांकार ज्याला झाला, जो देहाला मी समजतो त्याला मात्र ही माया बंधन केलं नाही. कारण तिनं मला बंधन केलं का तुम्हीच अडकून घेतलं? आपणच अडकून घेतलं. तुम्हीच खोट्याच्या नादी लागली आणि खोट्याला मी म्हणायचे. वास्तविक पाहता शरीर मी नाही, पण तुम्हाला काय वाटायलंय? मी शरीर. आता मी शरीर आहे म्हणल्यावर तुम्ही शरीर आहे का चैतन्य? ज्ञान स्वरूप चैतन्य.
पण आपलं स्वरूप आपल्याला असं काही कळत नाही. आपलं आपल्याच्याने असं काही म्हणजे जमत नाही. आपलं आपल्याच्यानेच कळतं, पण संताच्या जवळ हा. गेल्याशिवाय कळत नाही. नाही. आणि म्हणून संताची संगती ज्यांनी नाही केली त्याला ही माया कळत तिचं स्वरूप कळायचंच नाही. त्याला ते दिसणं बरोबर लय असं माग पुढं सगळ्या. गोपीच पण देहाभिमानी लोकांना पीडा देण्याकरता बळकट झाली. ज्याला स्वतःचे मन वश करता येत नाही, पण ज्यांना संसार समुद्र तरून जाण्याची पूर्ण इच्छा आहे, असे जे भोळे भाळे भाविक लोक आहेत त्यांना माया तरून जाणे सोपे कसे होईल ते सांगा. मागे दुसऱ्या अध्यायात 37व्या श्लोकात सांगितलं की द्वैत सत्यत्वाच्या भावनेने भय निर्माण होते आणि ईश्वरापासून विन्मुख झालेल्यांना भ्रम अज्ञान प्राप्त होतात आणि हे दोन्ही भगवंताच्या मायेने होत असल्यामुळे त्या मायेच्या निवृत्ती करता गुरु व ब्रह्म एक आहेत अशी अभेद भावना असलेल्या शहाण्याने एका भक्तीने भगवंताची सेवा करावी. याप्रमाणे कवीने भक्तीने माया तरून जावी हा विषय थोडक्यात सांगितला होता. मागच्या प्रवचनात त्याला वेळ झाला, पण माया तरून जाण्याचा उपाय थोडक्यात सांगितला. आता इथं कुणाचं विस्तार सांग, पण ही माया तरून जाण्याकरता उपाय काय आहे ते सांगा की ज्याला स्वतःचे मन वश करता येत नाही. आपलं मन आपल्याला ताब्यात धरता येत नाही, घेता येत नाही. त्याच्यामुळं की हे विषय खरे वाटते. हे काय विषय खरे वाटते, पण विषय खरे नाही, ते बदलणार आहेत. हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे म्हणजे मृगजाळासारखं, की जसं मृगजाळासारखे हे विषय. मृगजळ सकाळी नसतं, दुपारा उन्हाच्या प्रखरतेनं भासत, पुन्हा दिवस सरायच्या टायमाला नसत. आणि मग हे मधातच दिसत, पाण्यासारखं ते दिसत, पाण्यासारखं दिसतं आणि पाण्यासारखं दिसतं म्हणजे दिसायला येतो, पण असायला मात्र पाणी नाही. तसे विषय दिसायला आहे, असायला नाही. आणि जीव त्या विषयाकडे, मन विषयाकडे धावत असत. नोटा तुम्हाला आवडत त्या नोटाला तुम्ही आवडत, नोटाला कधी आवडली तुम्ही? एखादं बंडल म्हणलं नाही मला तुम्ही आवडायला नोटा, असं काही झालं का कधी? नाही. कोणाला आवडायला ते कधीच तुमची अपेक्षा नाही केली. तुम्ही मात्र रात्रंदिवस नाही त्याच्या प्राप्तीसाठी काय नाही धडपड केली, काही करायला तू आहे का नाही? पण ते कधी म्हणले का? पैसे कधी म्हणले का आम्हाला तुमच्या जवळ याचं तुम्ही लय चांगले आहेत, आम्हाला तुम्ही लय आवडायला? नाही. आपल्याला हे सगळे विषय आपल्याला आवडते, ते विषय जेडे विषय कसे जेडे, त्या विषयाला विषयाचं ज्ञान नाही, विषयाला त्याला ज्ञान. पेडा गोड आहे तुम्हाला कळतं का? पेडा माहिती, पेड्याला माहिती का पेडा मी गोड आहे? पेड्याला पेडा कळतो का मी गोड आहे म्हणून? असं काही पेड्याची गोडी कोणाला? तुम्हाला. पेड्याला ऐकण्याची गोडी तुमची गोडी त्याला नाही, तुम्हाला विषय जेड आहेत आणि तुम्ही मात्र चित. तुम्हाला सगळं कळतं, तुम्हाला सगळं कळतं, तुम्हाला तुम्ही कळता, तुमचं तुमच्यावर लक्ष नाही, तर तुमचं लक्ष बाहेर आहे. बाहेर आहे ते मन तुम्हाला बाहेर घेऊन जात. ते मन बहिर्मुख आणि चंचल आहे आणि विषयाच्या नादी लागलेले जीवाला ते बाहेर विषय ओढी आता याची करी लोक उपजे नारायणी ठाऊन ठाव ही. म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की हे विषय जेडे, पण मागे म्हणजे
की हे ज्याला स्वतःचे मन वश करता येत नाही, पण त्यांना संसार समुद्र तरून जाण्याची पूर्ण इच्छा आहे, असे जे भोळे भाळे लोक. भोळे भाळे काहून म्हणले की भोळे भाळे म्हणजे ज्याला तरुण जाण्याची इच्छा आहे, संसार तरून जाण्याची इच्छा आहे. भोळे भाळे म्हणजे ते त्याला विषयात काय आहे? विषय दुःख रूप आहे. विषय दुःख रूप आहे. आणि हे मन काही आवरत नाही, त्या विषयाकडे धावत. पण हे काही चांगलं नाही. आणि म्हणून ह्या दुःखातून आवरलं पाहिजे. हे संसार समुद्र तरून जाण्याची ज्याला इच्छा झाली, या दुःखातून पार व्हावं. विषयाचं दुःख आणि विषयामुळं जन्म मरणाचं दुःख. कशामुळं? जन्म मरण. हे विषय सत्य वाटते आणि त्याच्यामुळं वासना होतात आणि त्या वासनामुळं जन्म होत असते आणि म्हणून जन्म मरणाचं दुःख भोगावं लागतं. पण ज्याला कळालं ह्या दुःखातून पार पडायचं, ज्याला दुःखाची आठवण झाली की जन्म मरणातून पार पडलं पाहिजे, ह्या दुःखातून पार पडलं पाहिजे, जे कशाच्याही नादी लागत नाही. म्हणून त्याला भोळे भाळे म्हणले की त्याला वाटतं की या दुःखातूनच पार पडावं. त्याला मुमुक्ष म्हणावं, त्याला साधक म्हणावं, त्याला जिज्ञासू म्हणावं. त्याला इच्छा आहे पण त्याला उपाय माहित नाही. तरुण जाण्याचा काय नाही उपाय माहित नाही, पण तरुण जाण्याची इच्छा आहे. अशी काही लोक आहेत. आणि काहीला तरुण जाण्याचं काही नाही, इच्छाच नाही. काहीला इच्छाच नाही. इथंच संसारातच मजा वाटायची. त्या पोहातल्या आळ्या आहेत ना, त्याला तुम्ही बाहेर काढायचा प्रयत्न करा, त्या तिकडच वडीच्या, त्या तिकडच वडीच्या. त्याला आपण किती बाजूला काढा, त्याला तेच गोड वाटते. तशी अशी काही काही संसारात रमलेली माणसं की त्याला किती साधू संत बाहेर काढण्याचा प्रयत्न करते, पण ते निघतच नाही. निघत नाहीत म्हणून अनंत काळ जन्म मरणाचं दुःख होत. जन्म मरणाचं दुःख भोगते. जन्म मरणाचे दुःखाचे खेटर खाते. सारखे काय करते? खेटर खात राहते. पण तरी लाज वाटत नाही. याच्यातून बाहेर पडावं. हे दुःख कसं काय व्हावं? दुःख भोगायची लाज वाटत नाही. याच्यातून बाहेर पडावं अशी इच्छा होत नाही. ऐसे संकटी जय भोग चले, ते भोगा सवीच अडकून पडे. हर हर करती चोरी जगा पुढे जगा पुढे इतकी असली तरी संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. पण ते तापलो मी असं वाटतंय का? तापलो नाही, रमलो. रमल्यावानी वाटतं. संसारात असा संसार गोड वाटतो, मजा वाटते. कोणी विचारा कसं काय चाललंय, बरं आहे का? लय मस्त आहे, चांगलं आहे म्हणते. पुन्हा तुमच्या आशीर्वादाने बरं आहे. काय आशीर्वाद? आमचं सगळं पांगलं गेलं, तुमचा आमचा काय आशीर्वाद तुम्हाला? प्रपंचातला काय आशीर्वाद द्यावा हे पुन्हा त्याला आहे का नाही? सगळेच दुःखी. आम्ही दुःखी, तुम्ही दुःखी. जो देखे सो सुखिया बाबा, सुखिया कुणी नाही रे. कोणीच सुखी नाही. आणि सगळे एकूण मकाला सुख विचार. कसं काय, बरं आहे का? सांगते की चांगलं आहे. पण सुखाचा विचारच केला नाही. सुखाचा काय नाही केला? विचारच केला नाही. सुख नेमकं आहे कुठं आणि कसं आहे? सुख जवळ आहे पण माहित, जवळी आहे तरी भेटे ना. काहून भेटणं माहित कळत नाही. संत संगती आवडत नाही. देव आवडत नाही. देव आवडतो पण कशासाठी? काही संसारातलं देत असला तर आवडत. आणि संत तर बिलकुलच आवडत नाही. संत काही संसारातलं चांगलं सांगतच नाहीत, आशीर्वाद पण देत नाहीत तो भलं होईल म्हणून. खरे संत हे डुप्लिकेट देते. पाठीवर हात थापिते, अंगुरा लावते, तो कल्याण होईल म्हणते. ते नाही. खरे संत
तो कल्याण होईन असं म्हणते. कल्याण केल्याशिवाय राहत नाहीत ते, पण संसारातलं कल्याण करतील का? नाही नाही नाही. संसारात त्याची राख रांगोळीच करून टाक, त्याला संसारात ठुतच नाही. ते खऱ्या महात्म्याच्या नादी लागला की त्याचा संसार जळालाच समजा, आणि त्याच्यासाठी संत तेच करते की त्याला संसारात ठेवीतच नाही, संसारातून बाहेर काढ. पण कोणाला निघायची इच्छा आहे का? नाही. किती लोकांना इच्छा आहे निघायची बाहेर आहे? थोड्याफार लोकांना, बाकीच्याला नाही. त्याला बी साधू आवडते, पण संसारातलं काही आशीर्वाद देणारे असले तर त्याला बी देव आवडतो. काही नवस सायसा करून असा खायला फुकट प्रसन्न झाला तर बराच, नाही तर मग ते देवाला काही आमिष दाखल की देवा तुला एवढा एवढा नवस करून एवढा एवढा भंडारा करून आमचं असं असं झालं. हो, देव पाहिजे तर कशासाठी पाहिजे? संसार वाढवायसाठी. संत पाहिजे तर त्याचे पाहिजे संसार वाढून देणारी पाहिजे. खरे जे संत आहेत ते काही संसार ठेवीत नाहीत. मग खरे संत कुठं कोणाला आवडत? खरं सांगणारे हे कोणालाच आवडत नाही. भुलविणारे आहे का नाही, ढोंग करणारे, भुलविणारे, काहीतरी चमत्कार दाखवणारे ते जगाला आवडत, पण सत्य सांगणारे आवडत नाही. सत्य गेले भोळ्यावरी, अविद्येची चाले थोरी. सत्य कोणाला आवडत नाही. ज्याला आवडत ते थोडे. ते कसे थोडे. त्याच्याबद्दल म्हणाले की त्याला तरुण जाण्याची इच्छा आहे, तर मग त्याला तरुण जाण्याची इच्छा आहे तर त्याच्या करता तरी सांगा ना. त्याच्या करता तरी, आणि त्याच्यातला मी त्याच्यातला सुद्धा काय. म्हणून तो प्रश्न विचारले, कोण राजा? जनक राजा. की हे भोळे भाळे लोक ज्याला तरुण जाण्याची इच्छा आहे त्याला माया तरुण जाण्यासाठी काय सांगा. म्हणून सांगतात की माग सांगितलो असं 37व्या अध्यायात, 37व्या अध्यायात हरिनारायण 37व्या श्लोकामध्ये सांगितलं. पण किती सांगितलं तर थोडस सांगितलं, एवढा काही विस्तार करून सांगितलं नाही. म्हणून अशी अभेद भावना असलेल्या शहाण्याने एका भक्तीने भगवंताची सेवा करावी, आणि त्याप्रमाणे कवी नारायणाने भक्तीने माया तरून जावी अशा प्रकारचं सांगितलं. हे कवी नारायणानं सांगितलं, भक्तीनं माया तरून जाता येते, ती त्याच्यासाठी भक्ती केली पाहिजे. हा विषय थोडक्यात सांगितला. त्या भक्तीचे स्पष्ट लक्षण कोणते आणि माया नदीचे उल्लंघन कशाने होईल या संबंधी मोकळेपणाने श्रवण होणे हेच विदेहाच्या प्रश्नाचे मुख्य कारण आहे. ते माया नदी तरून जाण्याच्या उपायाचा प्रकार निर्दोष पद्धतीने सोपेपणाने सांगण्याकरिता अंतरिक्षापेक्षा धाकटा असलेला, परमार्थाची बुद्धी असलेला, ज्ञाननिधी असलेला प्रबुद्ध नारायण, आणि ते आता माया नदीतून तरून जाण्याचा उपाय की ही माया नदी उल्लंघन कशाने होईल की त्या भक्तीने स्पष्ट ज्या भक्तीनं माया नदी तरून जाता येईल असं त्या भक्तीचे लक्षण काय, अशा प्रकारचे प्रश्न राजाने विचारले. आणि त्याचं उत्तर आता प्रबुद्ध नावाचे नारायण हे त्याचं उत्तर देतात की मुख्य मायेचे तरण प्रबुद्धची जाणे पूर्ण, प्रबुद्ध झाली आपण मायेचे निंदान न करता तरती. मनी विषयाचा चंदू तो केवळ महाबाधू, विषय त्यागी तो प्रबुद्धू, तोची विषदू भाव ऐका. विषय लोभले अत्यंत मन, तेत नव्हती वैराग्य पूर्ण. कदानो हे मायेचे तरण, वैराग्यार्थ जाण विषय निंदी. म्हणून मायेचे तरणे म्हणजे काय तर हे रहस्य पूर्णपणाने प्रबुद्ध जाणतो, आणि जो स्वतः प्रबुद्ध ब्रह्मज्ञानी झाला आहे तो माया नदीचा भास न करता तरून जातो. कारण त्याच्या ठिकाणी मायाच नाही. कोणाच्या? त्या प्रबुद्ध नारायण.
जे नऊ नारायण होते ते नऊ नारायण विद्वान होते, ते ब्रह्मज्ञानी होते, आणि म्हणून माया त्याच्या ठिकाणी नव्हतीच. त्याला मायेचं काही बंधनच नव्हतं, म्हणून तर ते सगळ्या विश्वामध्ये मनाच्या वेगानं ते भ्रमण करीत होते. जिथं त्याला जावं वाटत होतं तिथं ते जात. अशा प्रकारे मनात विषयाची आसक्ती असणे हेच केवळ माया करून जाण्याला आड मार्ग आहे, मोठे विघ्न आहे. काय? मनात विषयाची आसक्ती असते. मनात कशाची आसक्ती आहे? विषयाची आसक्ती आहे. त्या विषयाच्या आसक्तीमुळेच तरुण जाता येत नाही, त्या माये नदीतून पार पडता येत नाही, जन्म मरणातून पार पडता येत नाही. त्याच्यामुळं विषय, आणि हे विषय कसे नसलेलेच खोटे. त्याला आपण अस्तित्व दिलं तर त्याला अस्तित्व आहे, आपण दिलं, आपल्याला ते आवडाले, तर आपल्याला त्याची इच्छा झाली, आणि त्याची इच्छा झाली तर इतकी इच्छा झाली की ती इच्छेतून मनच नाही जाणं सुटत नाही. म्हणून इकडं मन अडकल्यामुळं त्याला देव काही लक्षात येत नाही, आणि हेच मोठं विघ्न आहे. अशा प्रकारे विषयाचा त्याग करणारा जो आहे तर त्याला ज्ञानी म्हणतात. तो ज्ञानी. विषयाचा त्याग झाला पाहिजे, हाच अभिप्राय आता स्पष्टपणे सांगतात की विषयात मन अत्यंत आसक्त झाले असता आणि त्यामुळे पूर्ण वैराग्य प्राप्त झालेले नसताना मायेचे उल्लंघन कधीच होणे शक्य नाही. याकरिता वैराग्य प्राप्त होण्याकरिता प्रबुद्धाने विषयाची निंदा केली. की प्रबुद्ध नारायण सांगतात की ज्या विषयामुळे आपण माया करून जात नाही ते विषय नसलेलेच आहेत का नाही, नसलेलेच आहेत, म्हणून त्याची निंदा, त्याची काय करावं? निंदा. आपण महाराजा पुढे बसतो, तुम्ही कधी ऐकलाच नाही. महाराज नेहमी या देहावरून उठविण्यात निंदा करतात. आपलं मन ज्याच्यात अडकलेले का, काताड तू आहे का म्हणतो, काताड हे चिपलिया आहे का नाही. म्हणजे सगळ्याच लक्ष कशात आहे? काताड. सगळे केस मस्त, केसाला रंग लावायले, चांगले भांग पाडायले, त्याच्यातच रमायले का नाही. पण केस आवडायले का नाही, म्हणजे शरीर आवडायले का नाही, त्यासाठी बघा ना, नक्का पट्टा करणं, कोणी लाल रंग लावायले, कोणी पिवळा लावायले, कोणी काळा लावायले, असलं म्हणजे कशात रंगलं माणूस? केसात. कातड्यात पावडर लावायला कुठं आहे का नाही. चिरगुटात कपडे इस्त्री केल्याशिवाय कपडे घालू वाटत नाहीत, कशात रामायलं? विषयात रामायलं. महाराजाची निंदा करतो. चिरगुट तू आहे का? नाही. हे झिपरिया तू आहे का? नाही. हे काताड तू आहे का? हे मर्क अग्र असं म्हणतात का नाही, हे तू आहे का? याच्यावरून उठविण्यासाठी असे तिरस्कारात्मक निंदात्मक बोल, हे तू नाही. अरे तू किती चांगला आहे, तर तू तुला स्वतःला जाण ओळख. तू हे नाहीस, तू दिव्य आहेस, तू ज्ञान स्वरूप आहेस, तू परमात्मा आहेस, इतकं सांग. तू तुला स्वतःला ओळख. आणि हे जे तुला दिसायला हे खोटं आहे, हे खरं नाही, हे खरं नाही. किती याला तू रंगीत बसला तर हे एक दिवशी काय झाला, प्रेत रूप शरीराचा भाव लक्ष याला ठाव स्मशानीचा. तुकाराम महाराज म्हणते, अरे आत्ता हे प्रेत आहे, आत्ता काय, आत्ता ओळखायला आता हे प्रेत आहे का नाही. हे कुठलं आहे? हे मसन वाट्यातलं, आणि मसन वाट्यातच जाणार आहे. आता इथं हवा चालू आहे, श्वास चालू आहे म्हणून आहे, ते मड आहे का नाही. बापुडे केवळ अचेतन मडे, अचेतन मडे, कर्म नको पुढे. हे अचेतन मड आहे. अचेतन आहे, अचेतन आहे, पण चैतन्यामुळे याला चेतनत्व आलेलं दिसत. वास्तविक पाहता हे श्वास चालू आहे आणि इथं अंतःकरणात आता इथं आहे का नाही, तुम्ही आता इथं प्रगट आहे. मग ते स्वरूप
ज्ञान स्वरूप ते आपण आहेत, ते जाणणारे आहेत, ते ह्या देहाहून वेगळं आहे. ते स्वरूप परमात्म स्वरूप आहे. ते जाणला असता जन्म मरण राहत नाही. ते जाणीतच नाही, पण यालाच पुढं आलं हे. याला पुढं, याला मी म्हणायला, याला माझं म्हणायला, याला खरं बी म्हणायला, याला मी माझं खरं समजणं हेच मोठं पाप. हे जन्म मरण काही थांबू देत नाही. खोट्यावर तुमची बुद्धी कुठं झाली गेली? खोट्यावर गेली, खोट्याच्या नादी लागली. जोपर्यंत हे खोटं निघत नाही तोपर्यंत दुःख कधीच जाणार. किती परमार्थ केला, परमार्थ म्हणजे काय? परमार्थ करून जर तुम्हाला तुमची जर देहबुद्धी जात नसेल, अहंकार जात नसेल, तो परमार्थ मानायचा का? परमार्थ नाही केला, अहंकारच निर्माण केला. अहंकार हा मी पारमार्थिक आहे असा पण अहंकार होतो. अरे तुला जर नीट जर कळालं तर अहंकारच राहत नाही, पण नीट कळत नाही त्याला अहंकार झाल्याशिवाय राहतच नाही. आणि म्हणून हे जशाच तसं कळालं पाहिजे. मुरला पाहिजे माणूस त्याच्यात. काय झाला पाहिजे? मुरला पाहिजे. आत्मस्वरूपात मुरला पाहिजे. तो आत्मस्वरूप रूप झाला पाहिजे. माणूस म्हणून उरला नाही पाहिजे. माणूस एक चैतन्य माणूस पण खोटे हे ओळख. माणूस पण मग असू दे ना, मनुष्य दे आहे का नाही? किती चांगला आहे. मनुष्य देह ऐसा निधन साधा तरी साधे सिद्ध करोनी प्रबोध संत पार उतर. चांगला आहे तो, पण ओळखा त्याला. हे तुम्ही नाही, हे काय नाही, हे तुम्ही नाही. तुम्हाला मिळालेलं हे साधन आहे आणि तुम्हाला वापरण्याकरताय, तुम्हाला परमार्थ करण्याकरताय, तुम्हाला हे जाणून घेण्याकरताय. पण त्या साधनालाच मी म्हणायला, माझं म्हणायला, त्याला मी म्हणायला, माझं म्हणायला आणि खरं म्हणायला. ते मी नाही, माझं नाही, खरं नाही. आणि तू जे त्याच्यावरून वेगळा आहे, तू खरा आहे, ते नाही खरं. ते असं लक्षात, असं ज्याला कळालं, मग तू एकदा त्या स्वरूपात जर रमला तर पुन्हा तिथून बाहेर निघत नाही. कारण तो बाहेर निघायला दुसरं बाहेर काही राहिलंच नाही, त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. आणि म्हणून ते अखंड भगवंतावर ज्याचं प्रेम आहे, ते प्रेमात तल्लीन झालेले असते. ते प्रेमात कशी झालेले असते? तल्लीन झालेले असते. त्याला भगवंताशिवाय दुसरं काही आवडत नाही. ते भगवत स्वरूप झालेले असतात. ते स्वरूपावर वेगळे नसते आणि म्हणून ते स्वरूपात रममान झालेले असतात. त्याच्या ठिकाणी माया नाही. माया त्याला बंधन करीत नाही, त्याची माया सेवा करते. तुका म्हणे माया होय दासी लागे पाय. माया त्याला बंधन करते. अशा प्रकारचं लक्षात आलं पाहिजे. हे विषय केवळ नाशवंत आहेत असे असूनही या विषयात सामान्य लोक परम सुख मानतात, पण ते सुख परिणामी दुःखदायकच असते. मुख्य स्त्रियाच्या इच्छेने मायेची बाधा होते. हे विषय नाशवंत आहेत आणि नाशवंत असूनही त्या विषयात सामान्य लोक परम सुख मानतात. विषयात सुख मानल्यावर ते विषयाचं सुख हे स्वरूपाकडे कसं जाऊ दे. तर हे विषय नसलेले विषय आणि त्या विषयात रममान होतो, जास्तच दुःख भोगतो. जास्तच काय भोगतो? दुःख भोगतो. म्हणून इथं महाराज म्हणतात की केवळ नश्वर विषय देख तेची मानिती परम सुख, ते सुखची दुःखदायक स्त्री कामे मुख्य माया बाधे. वेचुनी धनाची आगाठी सुखार्थी स्त्री वैश्विली पाटी, त्याची भोगवी दुःख पोटी जगी माया लाठी स्त्री कामे. आणि म्हणून पुढे सांगतात की विषय सांगत असताना की लग्नाकरिता धनाची गाठोडी खर्च करून सुखाकरिता स्त्रीला
गृहराज्याच्या सिंहासनावर बसविले असते. पुढे ती स्त्री कोट्यवधी दुःख भोगविते. याप्रमाणे जगात स्त्री विषयीच्या प्रेमाने माया बळकटते. पहिलं एक विषय सांगत असताना सांगितलं की अगोदर स्त्री नावाचं हे विषय दुःख देणार आहे. आता स्त्री दुःख देणारी आहे का कशी? नाही, स्त्री दुःख देणारी म्हणजे पण सामान्य माणसाचं आणि महात्म्यामध्ये फरक असतो की सामान्य माणसाला स्त्री हे सुख आवडत. स्त्री वास्तविक पाहता स्त्री आणि पुरुष हे भगवंताने ईश्वरानं दोन केलेले काय आहेत? हे मनुष्य शरीरात दोन प्रकार आहेत, एक स्त्री आणि पुरुष. मग स्त्री बाधक आहे का परमार्थाला पूरक आहे? परमार्थाला पूरक आहे. परमार्थ करण्यासाठी आहे का नाही? पण स्त्रीला सुख समजून त्या सुखात रमणं आणि मग स्त्रीचा अर्थ जो आहे त्या सुखाचा अर्थ जर वेगळा घातला तर ती स्त्री दुःखदायक बी आहे. आणि स्त्री परमार्थासाठी जर पाहिलं तर स्त्रीसाठी परमार्थाला पोषक आहे, पूरक आहे. पण विषय समजून जर त्या स्त्रीला समजेल तर मग विषय लंपट झालेले लोक त्या पुढं लग्न केलं तर स्त्री काय दुःख झालं? मग लग्न केलं पण स्त्री बायकोला खरं समजेल, पुढं मुलं बाळ झाली, मुलाला खरं समजायला, आणि मग आपण मधोन्मत होऊन सगळ्याचा मालक मी हे स्त्रीत रमतो, मुलात रमतो, पैशात रमतो, आणि पुढं ही स्त्री त्याला घराबाहेर काढते. काय करते? म्हातारा झाला बेडके टाकायला, कुठं बी घाण करायला, तेव्हा ती म्हणती आहे का नाही, बाईल म्हणे खरे, मरती तरी बरे. अगोदर त्याला स्त्री विषय वाटू लागली का नाही, सुख वाटू लागली का नाही, आणि मग ती स्त्री आता घराच्या बाहेर काढल्यावर आता त्याला ती दुःखरूप वाटायली का नाही. ज्या मुलाला माझं म्हणतो, ज्या स्त्रीला माझं म्हणतो, उद्या ते सगळं हिसकून घेते जवळच आणि बाहेर काढून देते. तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही मूर्ख आहे, तुम्हाला अक्कल नाही, अशा शब्दानं बोलते. आणि मग अवघे करती हाड, नाक मुख गळू लागले, लाळाने श्वानापरी गती झाली, अवघे करती हाड. कुत्र्यासारखी गत झाली त्याच्यात. त्याला काय झालं? कुत्र्याला जसं दारात कोणी येऊ देत नाही, खरू झालेलं कुत्र पाहिजे त्याला. कोणी आलं कुठं जाऊ द्या, रस्त्यावर दिसला हाड, तसं याला खरूच झालेली विषयाची. आता खरूच झालेली म्हणल्यावर खरूच झालेल्या कुत्र्यापेक्षा व्यापारीची. याला कोणीच जवळ, हे बाहेर जाऊन घराने सांगतो दुसऱ्याच्या घरी, ते बी म्हणते बाबा तुम्ही तुमचं तिकडच घराने सांगा बरं, आमच्या घरी नका, आमचं बिगडीत आणू गया. त्याला कोणी थारा देत नाही, त्याला कोणी सहारा देत नाही, कारण येणी पहिल्यानी कोणाला काही मानलंच नाही. यांनी मारुतीचे दगड आणले चोरून मंदिराची, घराला आणले का नाही, कुठाल्या शाळाचे गज, खिडक्या, बायनो कशासाठी आणलं? घरासाठी आणलं. आणि मग हे लोकांना माहित नव्हतं का? आणि मग आता बायकून पोरं बरं पाहिल्यात म्हणून हे लोकांकडे चाललं सांगायला. लोक म्हणते तू आमच्या घरी येऊ नको, तिकडच आहे. कोणी बी त्याला घरी येऊ देत का? नाही येऊ देत. अरे पहिल्याने तू एवढा संसार केला, मरमर चोऱ्या केल्या त्याच्यासाठी, लोकांचे कंस कुडून आणले, कापस वेचून आणले, काय नाही की ते केलं, आणि आता हे ज्याच्यासाठी केलं तेच घराच्या बाहेर काढून द्यायला. आता बाहेर काढून द्यायला बरोबर आहे का? अवघे करती हाड, कोणी जवळ धरीत नाही. कुठं सुख म्हणून जर पाहिला तर एक क्षणभर सुद्धा कोणी सहारा देत नाही. कारण तरुणपणात जेव्हा बुद्धी चांगली होती, इंद्रिय चांगले होते, तेव्हा संताची संगत केली नाही, देव केला नाही, देव आवडा नाही.
आणि आता नाना मात्र विनोद टवाळी हा, नित्य विषयाची वाचाळी वाचाळी. त्याशी जपता रामनामावळी बडे दातश्री असंभाग्या. ते देवाचं नाव मुखाला आलं नाही, आहे का नाही? देवाचं नाव म्हणलं की दात खिळी बसत होती त्याला. आणि आता मात्र आता कुठं जरी पाहिलं, सुखाची इच्छा जरी केली कोणाकडे तरी सहाऱ्यासाठी जातो, पण कोणी सहारा देत नाही, आहे का नाही? काय ते प्रमाण तुकाराम महाराज होती, इष्टमित्र स्वजन सखी हे तो सुखाची मानले. आहे का नाही? त्याच्या अगोदर माता पिता बंधू बहिणी कोणी न पावती, निर्वाण इष्ट मित्र स्वजन सखी हे तो सुखाची मान. एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचकी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरू. आता एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचकी. कुंभ पाक नरकात अनेक नरकात 28 प्रकारचे नरक आहेत. हा असा जर विषय भोगात रमला तर त्याला पुढे हे दुःख भोगावं लागतं आणि पुन्हा जन्म मरणाचं दुःख भोगावं लागतं. म्हणून महाराज इथं सांगतात की केवळ नश्वर विषय देख तेची मानिती, परंतु ते सुख दुःखदायक स्त्री कामे मुख्य माया बाधे. वेचुनी धनाची आगाठी सुखार्थी स्त्री बैसली पाटी, तेची भोगवी दुःख कोटी जगी माया लाटी. स्त्री कामे प्रपंचू सबळ, स्त्री कामे दुःख प्रबळ, स्त्री कामे मायेशी बळ, स्त्री कामे सकळ मोहिले जग. आवडी स्त्री बैसता पाटी, ते प्रपंचाच्या वाढवी कोटी, महामोहाच्या पाडूनी गाठी, दुःख सागरी लोटी स्त्री कामू. आणि मग त्या स्त्रीच्या नादानं एकदा प्रपंच स्त्रीच्या संगतीत थाटतो, तिच्या नादात रमतो आणि मग सगळं माझ 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 म्हणून याचं आयुष्य भरपूर काही निघून जात. आणि मग असा रमल्यामुळं काय होतं की तो स्त्रीच्या प्रेमाने प्रपंच बलवान, स्त्रीच्या आवडीने दुःख समर्थ, स्त्रीच्या वेडाने मायाला शक्ती प्राप्त झालेली असते. याप्रमाणे स्त्रीच्या आवडीने स्त्रीला ग्रह राज्याच्या सिंहासनावर बसविले असता ती सत्ता संपत्तीचा कोट्यावधी विस्तार वाढविते. ती स्त्री विषयक इच्छा मनुष्याला अज्ञानाच्या गाठोडीत पक्के बांधून दुःख सागरात लोटून देते. आणि म्हणून तिच्यापासून पुढं मुलं बाळ त्याच्यासाठी मग कष्ट करा, त्याला संपत्ती जमा करून ठेवा. मग याच शरीर एकदा उतार वयात पडलं, याला कष्ट नाही व्हावं लागले, याची बुद्धी नाही चालायली, मग हे सगळे म्हणतात आता हे काही कामाचा राहिला नाही, अनिवार्य दुःख भोगावं लागतं. पण तरुणपणात परमार्थाला जर लागला तर ती स्त्री बायको आहे का नाही, ती प्रपंचात सहाय्य होती, तिचाही परमार्थ होतो आणि आपल्यालाही ती परमार्थात सहाय्य. बघा ना, आपण जर सकाळी उठून आंघोळीला पाणी ती टाकती, आपण आंघोळ करतो, पोथी वाचित बसतो, तोपर्यंत ती आपल्याला खाण्याची सामुग्री तयार करते, आपल्याला वाढविते, जेव घालते, आहे का नाही? सगळे आपले कपडे धुणं धाणं सगळं करून आपल्याला पुन्हा परमार्थ करायला किती वेळ भेटतो. मग स्त्री परमार्थाला पूरक आहे का नाही? पण तुम्ही तिच्याकडे संसार म्हणून जर पाहिलं, विषयाचे सुख म्हणून जर पाहिलं, तर मग ती स्त्री दुःखाला कारण. ती काय दुःखाला कारण आहे. मग आपल्याच हातात आहे की आपण परमार्थ जर केला, आपण खरंच सुखी परमात्म सुखी त्याच्या प्राप्तीच्या जर नादी लागला तर स्त्री खांद्याला खांदा देऊन परमार्थातही आपल्या उभी लागते, आहे का नाही? म्हणून नाही तर एवढं स्त्री हे विषय सुख आहे असं जर म्हणायची काय गरज आहे का? नाही. पण माणसाला ते वाटत नाही, ते वेगळ्या दृष्टीनं पाहतो, आहे का नाही? स्त्रीकडे पाहण्याची दृष्टी वेगळ्या दृष्टीनं पाहतो. मग ही पाप दृष्टी, त्या पाप दृष्टीनंच मग ते अधोगती होत असते. म्हणून त्याच्यामुळं स्त्री ही सहाय्यक आहे, स्त्री ही पूरक आहे. तिलाही परमार्थ करून उद्धार करायचा ना आपल्याला. आपण पारमार्थिक असल्यावर आपल्यासोबत ती सुद्धा कशी होणार परमार्थ. आणि सगळ्याला अधिकार हे मनुष्य देह त्याच्यात स्त्री आणि पुरुष आहे, सगळ्याला काय
परमात्मा प्राप्तीचा अधिकार आहे, परमात्मा प्राप्तीसाठीच हे शरीर आहे. हो कशासाठी? परमात्मा प्राप्तीसाठीच आहे. आणि मग परमात्मा प्राप्ती करून घ्यावा का संसार करावा? परमात्मा प्राप्ती करून घ्या. परमात्मा प्राप्ती आधी करावा. आधी परमात्मा प्राप्ती जर केली तर मग खुशाल संसार करा. मग संसार राहतच नाही तर करा. अशा प्रकारचं आपल्याला इथे महाराज सांगतात. जिने 9 महिने उदरात वागिले असते त्या मातेला शत्रू करून स्त्रीला मात्र विश्वासपात्र परम मित्र मानलेले असते. अशी ही माया स्त्री विषयक इच्छेने आदी शक्तिमान झाली आहे. जी माता आपल्या मुलाला तोंडातली पोटातली खाऊ घालते, जी आपल्या मुलाचे नरकमूत सर्व काळ सोसते, पण पुढे लग्न झाल्यावर त्या मातेपेक्षा साऱ्या जगात बायकोच काय ती अज्ञानाने आवडते. विश्वासपात्र व मित्रही झालेले असते. आणि मग त्या स्त्री सुखाच्या नादाला लागला की ज्या जन्मदात्या आईला लग्न होऊस तर आई 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 लग्न होऊस तर पोरं चांगल्या आई बापाच्या इतक्या प्रेमात असतील, आणि लग्न झालं की बरोबर लगे ते माय बापापासून दूरच होत. दूर होत म्हणजे लांबत 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 जात की लांबला आणि मग ते मग बायकोच्या नादी लागत. मग ते आईनं त्याला की एवढं 9 महिने पोटात वागिलेलं असतं, दूध पाजून त्याचं दूध केलेलं असतं, त्याला खाऊ घातल्याशिवाय हे खात नाही, त्याला खाऊ घातल्याशिवाय त्याचं पोट दुखू नाही, त्याला काही होऊ नाही म्हणून त्याच्यासाठी ही काही वायतळ खात नाही. सगळं त्याचं पालन पोषण नीटनेटकेपणानं करत. आणि हे बी आईशिवाय दर्शक बी राहत नाही. आई 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 त्याला जगात आईशिवाय दुसरं कोणी आवडतच नाही. पण लग्न झालं रे झालं की तीच आवडणारी आई ती शत्रू सारखी वाटते. कशी वाटती? शत्रू सारखी नाही, शत्रूच वाटते. तोच बाप कसा वाटतो? शत्रू सारखा वाटतो. त्याने लहानपणापासून लाड कोड सगळं केलेलं असतं. ते सगळं केलं, पण बायको आली की मात्र हे आई वडील मात्र एवढं काही सांगायची गरज नाही. सगळं पाठच आहे सगळ्याच्या. ते पाठ असल्यामुळे एवढं काही सांगायची गरज नाही. सगळं सगळ्याला रोजचाच संबंध आहे या गोष्टीची. पण इथं नाथ महाराज आपल्याला सांगतील की हे स्त्रीच्या विषयाच्या कामामध्ये गुंतला आणि मग मायेनं ग्रस्त झाला की त्याला आई जर कळत नाही, बाप कळत नाही, त्याच्यावरच प्रेम तो ढिगारून टाकतो त्या स्त्री पुढं, तर त्याला देव का वाट, संत का वाटवतील. अशा प्रकारचे महाराज सांगतात की बायका मिळाल्या तर असंख्य मिळू शकतात, पण त्रिलोक्यात देखील दुसरी माता मिळू शकत नाही. असे जे शहाणे लोक जाणतात ते देखील स्त्रीलाच मित्र मानतात. काही काही लोक आता नाथ महाराज इथं थोडं विनोदानं सांगतील की काही लोक आईवर भाषण करतील. काय करतील? आई माझी मायेचा सागर आहे का नाही, दिने तिला काय जीवाला आधार. नाही तर मग आई माझी काय मायेचा हाती बहिणीच्या घरी वाहतो. कोणाच्या घरी? आणि कीर्तनच सांगत रडू रडू याची माय कुठे दुसऱ्या भावात याच्या संग नसते. ह्यो आळंदीला राहतो, याची माय गावाकडे राहते वावरात खुरपायला, आहे का नाही? नाही तर मग जावयाकडं. बरोबर आहे, लेकी कर. आणि महाराज काय सांगायले आता एक आपल्या इकडचे एक महाराज रामायणात आई बद्दल एकदा असं रडू रडू सांगू लागले. काय सांगू लागले? आईचं गुणगान असं रडू रडू सांगू लागले. आई कशी असती, आईचं प्रेम ते सांगू लागले. आणि मग ते रामायण ऐकलं, ते बाबानं ऐकलं, बाबाला सांगितलं किंवा बाबाने ऐकलं ते आपले पोर बाबा. आणि मग बाबा आम्हाला सांगू लागले. बाबा आता त्या शिया मी नाही सांगत तुम्हाला इथे, पण बाबा शिव्या देऊन सांगू लागले आम्हाला.
आई बद्दल रामायणात बोलतो, त्याची माय कुठं, त्याच्या माईला लाताने आणतो, त्याच्या माईला कधी नीट बोललाच नाही, त्याच्या माईला हे बाबाला माहित होत. आणि तोच आई बद्दल रडू रडू सांगायला, रामायणात काय सांगायला, रडू 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 सांगायला आई बद्दल. तसं नाथ महाराज इथं काय सांगायला लागले की मातेची सेवा केली असता पुढं बायका मिळाल्या तर असंख्य मिळू शकतात, पण त्रिलोक्यातील दुसरी माता मिळू शकत नाही असे जे शहाणे लोक जाणतात ते देखील स्त्रीलाच मित्र मानतात. म्हणजे असं वर्णन करतात, व्याख्यान करतात की स्त्री सारखी जगात दुसरी कोणी नाही, मातेसारखी श्रेष्ठ देव कोणी नाही, माताच सगळ्यात धन्य, सगळ्यात श्रेष्ठ असं म्हणणारे सुद्धा कोणाच्या बायकोच ऐकून बायकोच्या दाखात राहत. अशा प्रकारचं नाथ महाराज सांगायला लागले की स्त्रिया मिळविता असंख्य मिळती, परी माता न मिळे त्रिजगती, ऐसे जे सज्ञान जाणती तेही आप्त मानिती स्त्री येते. माते ते भजता भक्ती मुक्ती, स्त्री ते भजता नरक प्राप्ती, ऐसे जे शास्त्रज्ञ जाणती तेही माता उपेक्षिती स्त्री कामे. एवं स्त्री कामाचे अव्याप्ती, माया व्यापिली त्रिजगती, सज्ञान ही पडली भ्रांती, स्त्री कामशक्ती महामाया. मातेची सेवा केली असता युती आणि मुक्ती प्राप्त होतात, पण बायकोची सेवा केली असता नरकाची प्राप्ती होते असे जे शास्त्रज्ञ सांगतात ते देखील स्त्रीच्या आवडीने मातेची उपेक्षा करतात. मातेवर व्याख्यान करणारे, मातेवर बोलणारे ते सुद्धा स्त्रीच्याच कामात अडकलेले असतात. म्हणून असं स्त्री भोगाच्या व्याप्तीने माया देखील मायेला देखील व्यापले आहे. त्यामुळे त्रिलोक्यातील सज्ञान लोक देखील स्त्री भोगाच्या भ्रमात पडले आहेत. सारांश स्त्री भोगासक्ती म्हणजेच महामाया आहे. विषयात सुख मानून त्याच्या व्याप्तीकरिता काम्य कर्म केले असता कालांतराने विषयाचा नाश होतो व त्या योगाने काम्य कर्म करणारे लोक दुःखी होतात. सारांश ते परिणामी दुःखदायकच आहे. म्हणून सुंदर स्त्रीच्या भोगाच्या आसक्तीने घराची प्रपंचाची आसक्ती वाढते. त्यामुळे प्राणेंद्रिय देह यांना पुष्कळ कष्ट येतो. हे राजाधिराजा, त्या कष्टाची मूळ स्थिती तुला सांगतो. निर्मळ पाण्याने मातीची भिंत धुतली असता हात चिखलाने बरबडतात आणि भिंत देखील स्वच्छ न होता गिलावात गळून खडबडीत होते. त्याप्रमाणे ब्रह्मादिक देखील देव देखील विषयाच्या भोगाने सुखास प्राप्त होत नाहीत. विषय प्राप्तीपासून जे आनंद मानतात ते परम मूर्ख आणि पशुदेहधारीच असतात. म्हणून विषयात सुख नाही तर विषय हे विष आणि परमात्मा सुखरूप आहे. तो परमात्मा संत संगतीत कळतो. आपल्याला असं लक्षात आलं पाहिजे की हे विषय खोटे, विषय जड आहेत आणि आपण ज्ञान स्वरूप आहेत. आपण त्याला जाणणार आहेत, त्याला ओळखणार आहेत. म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे. स्वरूप जर लक्षात आलं, आत्मस्वरूप जर लक्षात आलं तर त्याच्या ठिकाणी विषय राहत नाहीत. म्हणून संतांची संगती केली पाहिजे आणि देव कसा आहे तो कळून घेतला पाहिजे. आत्मज्ञान झालं, आत्मचिंतन जर कळालं की विषय राहत नाहीत. विषय हे विषय रूपानं राहतच नाहीत. विषय सुद्धा काय होते की सगळा अवघा देवच झाला पाहिजे करून या कोणी जरी असलं तर सगळ्याच्या ठिकाणी भगवत भाव निर्माण होतो. सगळे भगवंताचेच आहेत, देवाचेच आहेत असं लक्षात जर आलं तर स्त्री वाटत नाही, पुरुष वाटत नाही. हा भेद सगळा मावळून जातो आणि आत्मस्वरूपाने एकच ब्रह्म आहे. सर्वांगटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशत सहस्रश्री असं जर लक्षात आलं की मग मात्र भेद असला की विषय आले आणि भेद गेला की हे विषय जडच आहेत, ते नसलेलेच आहेत. पण ते नसलेले विषय त्याला जर खरं जर आपण मानलं
आणि खरं मानून त्याच्या नादाला लागलं की मग ते दुःख द्यायल्याशिवाय राहत नाहीत. आणखीन पुढं काय विषयाचं चिंतन करते ते असणार हे माईक विषयाचं चिंतन. पण आपण हेच जीवाला कसं बंधन करतात ते पुढं प्रबुद्ध नारायण आपल्याला सांगतील. पण आपण त्याचं चिंतन आता वेळेअभावी करू शकत नाहीत म्हणून पुढच्या चिंतनात बघू. कुंडली वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता विश्वात्मके देवे येणे वागेतने तोषावे. दोषो निमज द्यावे बसाय दानहे. जे कळांचे व्यंकटी साडो तया सत्कर्म निरके वाढो. होता परस्परे रोडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तीर जावो विश्व धर्म सूर्य पाहो. जो जे वांछिल तो ते लावो प्राणी वर्षा मंगळी ईश्वर निधाये शिवादे आई. अनवरत भूमंडळी भेटतो दयाळुपा. सदा कल्पतरुचे आरव एकनाथी नामहिचे गावो. बोलते जे अर्णव जीवशांचे. चंद्रमे जे आलांछन मार्तंड जे आपहीन. ते सजन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो देती लोकी. भजो आदि पुरुषी अखंडित अनेक ग्रंथोपदी विशेष लोकही रसारस दिले होवावे. एक म्हणे विशेष राहो आहोईल प्राण बसावो. केले ज्ञानदेव सुखिया झाला. केले ज्ञानदेव सुखिया झाला. केले ज्ञानदेव सुखिया झाला. कुंडली वरदा विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज. शांती ब्रह्म एकनाथ महाराज. सर्व संत